आई समजून घेताना या पुस्तकाचं 10वं प्रकरण. उत्तम कांबळे म्हणतात की हायस्कूलमध्ये असताना मी एकदा माझ्या आईला फसवलं होतं. मी बोर्डिंगमध्ये राहत होतो आणि आईला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात असं लिहिलं की शाळेमध्ये टाईम टेबल लावणार आहेत आणि त्याच्यासाठी पैसे हवे आहेत. 4 दिवसात तिला ते पत्र पोचलं. कुणाकडून तरी तिनं ते वाचून घेतलं. कदाचित पत्र वाचणाऱ्यालाही टाईम टेबल म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटलं असावं. 2 दिवसांनी अक्का स्वतः पैसे घेऊन लेखकाला भेटायला आली. बसनं न येता 20-25 किलोमीटर अंतर ती पायी चालत आली. तेच पैसे मुलाला द्यावेत असा तिनं विचार केला. हातपाय धडधाकट असताना बसमध्ये कशाला बसावं असा प्रश्न तिनं उपस्थित केला होता. हातात 10 रुपये ठेवून, लेखकाच्या हातात 10 रुपये ठेवून ती पुन्हा पायीच चालत जायला निघाली. लेखकानं आईकडून 10 रुपये घेतले खरे, पण त्याच्या मनाला प्रचंड वाईट वाटायला लागलं. आपण आपल्या अक्काला फसवलं. ती बिचारी घाबरून आली. आपल्याला पैसे हवे होते म्हणून उगीचच आपण तिला सांगितलं की शाळेत टाईम टेबल लावणार आहेत. आणि अक्कालासुद्धा टाईम टेबल म्हणजे नेमकं काय हे माहिती नव्हतं. तिला एवढंच कळलं की आपल्या मुलाला पैशांची गरज आहे आणि आपल्या मुलाला जास्तीत जास्त पैसे देता आले पाहिजेत म्हणून ती बसनी न येता, बससाठी पैसे खर्च न करता चालत आली. 20-25 किलोमीटर अंतर चालत आली आणि 20-25 किलोमीटर अंतर चालत परत गेली. बिचारी केवढी घाबरली होती. गंभीर चूक लेखकाच्या हातून झाली होती, पण ती कबूल करण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. पुढं आपण आपल्या अक्काची जी फसवणूक केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून 1-1.5 वर्ष तिच्याकडं त्यानं पैसेच मागितले नाहीत. बोर्डिंगमध्ये अधीक्षकांचे कपडे धुतले, त्यांच्या चादरी धुतल्या आणि त्यातून उरलेला साबण स्वतःसाठी वापरला. सुट्टीत गावी जाऊन मजुरी केली आणि अक्काला पैशांची मदत केली. हळूहळू लेखक लहानाचा मोठा होत होता आणि त्याला अक्काचे कष्ट समजू लागले होते. अक्का आपल्या खोट्या बोलण्यावर देखील कशी भुलते हे त्याला कळत होतं. आपला मुलगा सुखात राहावा किंवा त्याचं शिक्षण थांबता कामा नये यासाठी ती कशी धडपडते हे त्याला समजत होतं आणि म्हणून तो अक्काला होता होईल तितकी मदत करू लागला. गावी आल्यानंतर एरवी शिक्षणासाठी तो बाहेरगावीच राहायचा, पण जेव्हा केव्हा तो गावी यायचा तेव्हा घरातली कामं करायचा. विहिरीचं पाणी ओढायचा, जळण गोळा करायचा, गिरणीत जायचा. मजुरीहून घरी अक्का परत येईपर्यंत घर सांभाळायचा. असा या मायलेकांचा एकमेकांचा आधार बळकट होऊ लागला. अण्णा म्हणजेच लेखकाचे वडील शक्यतो मजुरीला जायचेच नाहीत. त्यांना कंटाळा यायचा. मजुरीला गेले तरी पगार घरी यायची शक्यता असायची नाही, कारण कधी काळी कामाला गेला नवरा तर तिकडच्या तिकडे पैसा संपूनच यायचा. हॉटेलात तो उधारीवर चहा प्यायचा, उधारीवर विड्या घ्यायचा. मजुरी आली की उधारी भागवण्यात ती खर्च व्हायची. शेवटी अक्काने एक मार्ग काढला. अण्णा ज्यांच्याकडे मजुरी करतो त्या सवर्णाकडे ती गेली. आम्ही त्यांना कारभारी म्हणत असू. अक्का म्हणाली, माझ्या नवऱ्याची मजुरी आमच्या हातात द्या. त्याच्या हातात पडली की तो उधळतो, संसार चालवता येत नाही. तर अण्णा ज्यांच्याकडे मजुरी करतो त्या सवर्णाकडे ती गेली आणि
त्यानं म्हणाली की माझ्या नवऱ्याची मजुरी माझ्या हातात द्या. त्याच्या हातात पडली की तो उधळतो, त्याला संसार चालवता येत नाही. आणि मग कारभाऱ्यानं म्हणजे त्या मालकानं हे कबूल केलं आणि मजुरी अक्काच्या हातात पडू लागली. पैसे, अण्णाच्या पगाराचे पैसे अक्काला मिळू लागले. कारभारी अण्णाला जेवण देऊ लागला, 2-4 रुपये वर खर्चासाठीही देऊ लागला. त्यानं मळ्यात मुक्काम करून राहावं अशी त्याची अपेक्षा होती. अण्णा हायगय करायचा, पण कारभारी सांभाळून घ्यायचा. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अण्णाची पुन्हा चाकरी सुरू झाली. चाकरीतून बाहेर पडून तो मिलिटरीत भरती झाला होता. गावाला आल्यानंतर पुन्हा तेच चक्र सुरू झालं. त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. मिलिटरीत गेल्यानंतर सही मात्र करता आली. निवृत्त झालेल्या जवानाला सरकार तेव्हा जमीन देत होतं. पण अण्णाला काहीच कळलं नाही. त्याला ना जमीन मिळाली ना नोकरी. तर अण्णा म्हणजेच लेखकाचे वडील हे मिलिटरीत भरती झाले होते आणि मिलिटरीतून निवृत्त झालेल्या जवानाला सरकार जमीन देत होतं. जमीन मालकीची होत होती. पण अण्णाला काही कळलं नाही. अण्णाला यातलं काही ठाऊक नव्हतं आणि त्यांना जमीनही मिळाली नाही आणि कुठं नोकरीही मिळाली नाही. चाकरीतून चाकरीकडे असाच त्याचा प्रवास सुरू झाला. त्या नोकरी करून आला अण्णा मिलिटरीमध्ये आणि पुन्हा आता या कारभाऱ्याकडे, या एका सवर्ण माणसाकडे तो त्याच्या मळ्यात राबू लागला. तेव्हा चाकरीतून चाकरीकडे असाच त्याचा प्रवास सुरू झाला. म्हणजे काय की मिलिटरीत नोकरी केलेल्याचा माझ्या वडिलांना फारसा फायदा झाला नाही. त्यांना काही जमीन मिळाली नाही किंवा सेवानिवृत्त जवान म्हणून आजच्या काळात जसं सेवानिवृत्त जवानांना पुन्हा काम मिळतं, पुन्हा नोकऱ्या मिळतात, तसं त्या काळात नव्हतं. त्यामुळे पुन्हा त्याला नोकरी करावी लागली. ही कटू परिस्थिती लेखक इथे वर्णन करतो. 11व्या प्रकरणामध्ये उत्तम कांबळे सांगतात की आपल्या आईच्या हातचा स्वयंपाक आपल्याला फारसा आवडायचा नाही. याचं कारण ती फार कंजूषपणानं सामान वापरून स्वयंपाक करायची. 10 पैशाची तुरीची डाळ ती 2 वेळेला वापरायची. 10 पैशाचं गोडे तेल 2 वेळेला वापरायची. आमटीत डाळीचाही पत्ता असायचा नाही आणि तेलाचाही पत्ता असायचा नाही. ओल्या मिरच्या वाटून ते तिखट ती आमटीसाठी वापरायची आणि त्यामुळं ती आमटी चविष्ट लागायची नाही. म्हणून लेखक खाताना खूप कुरकुर करायचे. अक्का म्हणायची, जिभेचे लाड करू नयेत माणसानं, आहे त्याच्यात समाधान मानावं. परंतु तिचं तत्त्वज्ञान या मुलांना पटायचं नाही. कारण काही खाल्ल्यासारखंच वाटायचं नाही. ज्याच्यात तेल नाही, ज्याच्यात डाळ नाही, ती कसली आमटी? ती खाल्ल्याचं समाधान कसं वाटेल? त्यामुळं अक्काचं तत्त्वज्ञान काही या मुलांना पटत नव्हतं. तरी देखील तसलीच आमटी ही मुलं खायची, इलाज नव्हता. खरडा किंवा ठेचा आणि भाकरी खाऊन ही मुलं झोपी जायची आणि अक्काला काहीच शिल्लक राहायचं नाही. ती पाणी प्यायची आणि पाणी आतड्यात भरून ती झोपी जायची, उपाशी राहायची. भाकरीऐवजी भूक पचवायचे असंख्य मार्ग तिच्याकडं होते. ती आजारी पडल्याचं, तिनं औषध खाल्ल्याचं, इंजेक्शन घेतल्याचं मला तेव्हा स्मरत नव्हतं. तर अक्का आपल्या पोरांना जेवायला घालण्यासाठी राबायची आणि अशा या 24 तास राबणाऱ्या स्त्रीला तिच्या पोटासाठी काही मिळत नव्हतं. एके दिवशी ती अंग दुखतंय अशी कुरकुर करायची, एके दिवस कुरकुरत चूल पेटवायची. तिला खूप
वाईट वाटायचं. खाडा पडलेली मजुरी भरून काढण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करायची. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुढं मागं ती भरून काढायची ही. पावसाळ्याची चाहूल लागली की शेतकऱ्यांकडे भुईमूग फोडून दाणे काढण्याचं काम सुरू व्हायचं. आम्ही भुईमूग फोडायला जायचो. भुईमूग फोडताना ते कितीही खाल्ले तरी शेतकरी काही म्हणायचा नाही. त्या दिवशी रात्री जेवण मात्र मिळायचं नाही. आमच्यापैकी कुणी आजारी पडलं की ती कासावीस व्हायची. एकतर औषधाला पैसा नसायचा, कुठला तरी अंगारा आणून ती लावायची. तर अक्का कधी आजारी पडायची नाही किंवा औषध घ्यायची नाही किंवा इंजेक्शन घ्यायची नाही. मात्र एखाद दिवशी तिचं अंग दुखून यायचं आणि त्या दिवशी ती कामाला जायची नाही. पण त्याचंही तिला खूप वाईट वाटायचं की एक दिवसाचा मजुरीचा खाडा पडला, एक दिवसाचा पगार मिळाला नाही आणि म्हणून तो दिवस पुढं मागं कुठं कसं तरी भरून काढला पाहिजे याचा ती विचार करायची. भुईमुगाच्या शेंगा फोडण्याचं काम शेतकऱ्यांकडे सुरू व्हायचं तेव्हा आम्ही मुलं देखील ते काम करायला जायचो आणि त्या शेंगा फोडता फोडता आम्ही त्या शेंगा खायचो आणि त्यावेळेला तो शेतकरी बिचारा काही म्हणायचा नाही. पण शेंगा खाऊन तुम्ही पोट भरून घेतलंत म्हणून अक्का त्या दिवशी रात्री घरी जेवण द्यायची नाही. तर अशी होती अक्का. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये, कंजूष परिस्थितीमध्ये दिवस काढणारी. घरात या मुलाबाळांपैकी कुणी आजारी पडलं की अक्का कासावीस व्हायची. कारण घरात मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जायला पैसा नसायचा. मग ती कुठल्या तरी देवाचा अंगारा आणून मुलांना लावायची किंवा गावातल्या सवर्णांच्या घरात जाऊन, कारभाऱ्याच्या घरात जाऊन ताक, लोणचं, शिळ्या भाकऱ्या असं काहीतरी मागून आणायची. आजारपणामध्ये जिभेची चव जाते आणि म्हणून ताक आणि भाकरी खा असं ती मुलांना सांगे. शिळं पाकं का असेना पण भरपूर खाल्लं की आजार दूर पळतो असं ती सांगे. जेव्हा लेखक मोठा झाला, नाशिकमध्ये नोकरी करू लागला, तेव्हा त्याला वाटायचं की माझ्या लहानपणी माझ्या अक्काला काही खायला प्यायला मिळालं नाही. बऱ्याचदा तिला नुसतं पाणी पिऊन झोपी जावं लागायचं. आता तिला पुष्कळ खायला द्यावं, वेगवेगळे पदार्थ द्यावेत आणि तो आपल्या बायकोला सांगायचा की माझ्या आईला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घाल. ती देखील पदार्थ बनवायची. पण हे खाल्लं की दमा जास्त होतो, ते खाल्लं की धाप लागते असं म्हणत ती सगळे पदार्थ हद्दपार करायची. एखादी पोळी कशी तरी ढकलायची, ती खात नाही याच्यावरून खूप भांडायचो. जवळजवळ 25-30 वर्ष तरी ती रोज सकाळी आणि रात्री एकच भाकरी खायची. कारण तिच्या अंदाजपत्रकामध्ये तिच्यासाठी 1, माझ्यासाठी 1.5, अण्णांसाठी 2 आणि छोट्या भावंडांसाठी 1 किंवा 1.5 भाकरी एवढंच शक्य होतं. आता तरी तिनं भरपूर खावं असं वाटायचं. पण ती उद्विग्न होऊन म्हणायची, आता माझं मढं झालंय. कशाला एवढं करायला सांगतोयस? तू का खात नाहीस? ज्या वयात अक्काला खायला प्यायला हवं होतं, जेव्हा ती तरुण होती, तेव्हा तिला खायला प्यायला मिळालं नाही आणि आता जेव्हा ती म्हातारी झाली होती, तिला जेवण जात नव्हतं, तेव्हा तिचा मुलगा तिला आग्रह करत होता की तू हे खा, तू ते खा. म्हणून ती वैतागून म्हणायची की आता माझं मडं झालंय, आता मी काय खाणार आहे? कशाला उगीच तुझ्या बायकोला एवढे वेगवेगळे पदार्थ करायला सांगतोयस? तू का खात नाहीस? तू खा. मी म्हणायचो, मला डायबेटीस आहे. डॉक्टरांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी खात असतो. मला डायबेटीस आहे आणि त्यामुळे मी सुद्धा जास्त खाऊ शकत नाही. जेवढं डॉक्टरांनी खायला सांगितलं तेवढंच मी खाऊ शकतो. आणि हे ऐकल्यानंतर अक्का निराश होऊन जायची. म्हणायची, आपल्या दोघांच्याही नशिबात अन्न नाही बघ. घडतं असं.
तिचं बोलणं ऐकताना वाईट वाटायचं. तर अशा तऱ्हेनं या मायलेकरांना खऱ्या अर्थानं चांगलं अन्न मिळालंच नाही. धन्यवाद. पुढचं प्रकरण पुढच्या वेळेस पाहू.